मंडळी, आपण तयार केलेली सैनिक सुकण्यासाठी कट्ट्यावर ठेवली होती. मंडळी, आपल्याकडे 2-3 दिवस पाऊस लय मोठ्या प्रमाणात चालू होता, त्यामुळे सुकण्यासाठी ऊनच नव्हतं. आज कुठं सुकण्यासाठी सैनिक बाहेर लावली बरं का. मंडळी, अजून एवढी सैनिक फिलिशन करायची आहे. मंडळी, फिलिशन म्हणजे काय? फिलिशन म्हणजे मूर्तीला जिथे छिद्र पडला असतात त्या ठिकाणी प्लॅस्टर भरून घेणे, यालाच फिलिशन म्हणतात. नंतर का नाही, तुम्हाला दाखवलेल्या मूर्तीला फिलिशन करण्यासाठी सुरुवात केली. मंडळी, मी तुम्हाला पहिलंच सांगितलं होतं की आपल्याकडे 2-3 दिवस पाऊस चालू होता. सैनिक सुकण्यासाठी लावल्यानंतर हलका असा पाऊस येण्यासाठी सुरुवात झाली. हलका असा पाऊस येण्यासाठी सुरुवात झाल्यानंतर टोपामध्ये लावलेली सैनिक भरण्यासाठी सुरुवात केली. मंडळी, पाऊस येण्यासाठी सुरुवात झाल्यानंतर संपूर्ण सैनिक आत आणून लावली. या पावसामुळे सगळं साहित्य अस्ताव्यस्त ठेवून दिलं. मंडळी, आपण तयार केलेली सैनिक एका खोलीमध्ये संपूर्ण अशी ठेवली आहे, म्हणजे आपल्या शेडमध्ये. तर त्या शेडमध्ये पाय ठेवण्या देखील सुद्धा अशी जागा राहील. मंडळी, असंच अस्ताव्यस्त साहित्य ठेवून निघालो घरी. मंडळी, आजच्या ब्लॉग मध्ये तुम्ही फिलिशन कसं केलं जातं ते बघितलं, तर पुढच्या ब्लॉग मध्ये आपण तुम्हाला कलर कसा केला जातो ते दाखवणार आहे. त्यासाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.